दूध तू पिळत तूही मी पिलाय, आईला तुला जे शिकवलं तेही मी शिकलोय, पण तरी दादा तुझ्यामध्ये बेदारपणा, तुझ्यामध्ये हुकूमत, तुझ्यामध्ये ही ताकद ही आली कुठून? मित्रांनो, त्यावेळी त्या मोठ्या वाघानं त्या लहान्या वाघाला दिलेलं उत्तर फार मार्मिक आहे. मोठा वाघ त्या आपल्या लहान्या भावाला म्हणतोय, भावा या विश्वामध्ये या जंगलामध्ये तुमच्याकडं किती ताकद आहे याला महत्व राहिलं नाही. या जंगलामध्ये तुमच्या पोटामध्ये किती अन्न आहे याला महत्व राहिला नाही. या जंगलामध्ये तुमच्या बाहूमध्ये किती ताकद आहे याला महत्व राहिलं नाही. या जंगलामध्ये तुमच्यामध्ये किती हिंमत आहे याला महत्व राहिलं नाही. या जंगलामध्ये तुम्ही किती बेडर आहात याला महत्व राहिलं नाही. या जंगलामध्ये तुमच्यामध्ये किती ताकद आहे याला महत्व राहिलं नाही. तर या जगामध्ये तुम्ही डरकाळी कशी मारता त्याला महत्व आहे. मित्रांनो, आमच्या पोराकडे भीती हुनून आहे, आमच्या पोराकडे सुद्धा ती ताकद आहे, आमच्या पोराकडे सुद्धा ती हिम्मत आहे, आमच्या पोराकडे सुद्धा ते शौर्य आहे. आमच्या बहुजनाच्या पोराकडं, आमच्या शेतकऱ्यांच्या पोराकडं, आमच्या महाराष्ट्राच्या पोराकडं ती ताकद आहे. पण आमचे पोरं डरकाळी मारत नाही. ज्या दिवशी माझा कष्टकऱ्याचा शेतकऱ्याचा पोरगा डरकाळी मारेल, ज्या दिवशी माझा देळगाव महिला पोरगा डरकाळी मारेल, ज्या दिवशी माझा देळगाव राजाचा पोरगा डरकाळी मारेल, ज्या दिवशी माझा खेड्यापाड्याचा पोरगा डरकाळी मारेल, ज्या दिवशी महाराष्ट्राचा मराठ्यांचा पोरगा डरकाळी मारेल, तुम्हाला कॉन्फिडन्स काय सांगतो, या भारतातच नाही, या हिंदुस्थानातच नाही, तर पाकिस्तानमध्ये सुद्धा जाऊन भगवाजीला पोरगा हात फडकावेल. हे डागर, ही हिम्मत, हा जोर, हा बेडरपणा, हे शौर्य, हे कुणाचं आहे? हे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं आहे.